हॅलो, हाय, कसे आहात सगळे? सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्स या एज्युकेशनल चॅनलवरती, जिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही म्हणू शकता की एखादी डिफिकल्ट कन्सेप्ट असेल, तर त्याला सोप्या पद्धतीने कसं सांगण्यात येईल, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये इथे या कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून अगदी सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना कळावं की नेमकी कन्सेप्ट काय आहे. तर बऱ्याचदा रेग्युलर जे मेथड आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं जाऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला जातो. तर तुम्ही जे या चॅनलला नवीन असाल तर चॅनलचे बाकीचे व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही त्यांना लाईक करा. अजून अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करू शकता. आजचा आपल्या व्हिडिओचा मेन उद्देश आहे की वर्गमूळ काढायचं. ठीक आहे. वर्ग आणि वर्गमूळ हा बऱ्याच ठिकाणी लागणारा पॉईंट आहे किंवा कन्सेप्ट आहे. सगळ्यात जास्त याचा उपयोग होतो आपला नॉर्मल स्कूल लेवलला जर विचार करायला गेला तर याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो पायथागोरस थिअरममध्ये उपयोग होतो याचा. तसंच एरिया काढताना जनरली फक्त स्क्वेअरचा आपला जो चौकोन असेल चौरस म्हणजे स्क्वेअर, त्याचा एरिया क्षेत्रफळ काढण्यासाठी याचा उपयोग होतो. याचाच पुढचा भाग क्यूब, त्याचा उपयोग होतो आपल्याला व्हॉल्यूम काढताना. तर ठीक आहे, अशा प्रकारे हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट बऱ्याच ठिकाणी आपल्याला उपयोगाचा आहे. बट यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की वर्गमूळ काढताना जी लाँग डिव्हिजन मेथड वापरली जाते, भागाकार पद्धत, त्याला दीर्घ भागाकार पद्धत असं सुद्धा आपण म्हणू शकतो मराठीमध्ये. तर ती मेथड बऱ्याचदा लोकांच्या लक्षात राहत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं याच्यावरतीच फोकस केलेला आहे की ही लाँग डिव्हिजन मेथड म्हणजे दीर्घ भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढायचा, स्क्वेअर रूट फाइंड आउट कसा करायचा, हे अगदी सोप्या लँग्वेजमध्ये आणि स्टेप बाय स्टेप इथं सांगितलं जाणार आहे. ठीक आहे. तर चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. यातली कुठलीही स्टेप मिस करू नका. ठीक आहे. यातलं एक जरी स्टेप मिस झाली तरी लाँग डिव्हिजन मेथड ही तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुमचं सगळं लक्ष स्क्रीनवरती पाहिजे. ठीक आहे. तर पुढे जाण्याच्या आधी थोडीशी आपण जी स्क्वेअर रूटची कन्सेप्ट आहे त्याची थोडीशी आपण रिव्हिजन करूया. काय म्हटलं बघा, अ स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर इज अ व्हॅल्यू वेन मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ गिव्स द ओरिजिनल नंबर. ठीक आहे. थोडीशी कन्फ्युजिंग आहे, याला आपण मी थोडंसं सिम्पल करण्याचा प्रयत्न करतो. बघा, एक नंबर घेतला. ठीक आहे. सपोज मी इथे लिहितो नंबर, हा माझा काय असणार आहे, ओरिजिनल नंबर आहे. ह्याला आपण मी काय म्हणतो, ओरिजिनल नंबर. ठीक आहे. आता ओरिजिनल नंबर जो काही असेल त्याचा मी स्क्वेअर केला म्हणजे काय, त्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय इटसेल्फ, जो नंबर आहे त्याच नंबरला त्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर ती जी कन्सेप्ट तयार होते त्याला म्हणतात स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे सपोज मी एक एक्झाम्पल घेतलं, 7 घेतला. हा माझा ओरिजिनल नंबर आहे बरं का, 7. आता या 7ला याच 7ने मी मल्टिप्लाय केलं तर मला जी कन्सेप्ट मिळाली त्याला आपण या पद्धतीने लिहितो आणि या कन्सेप्टला म्हणतात स्क्वेअर. ठीक आहे. या कन्सेप्टला काय म्हणतात, स्क्वेअर. आणि हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बरं का, म्हणजे स्क्वेअरिंग केल्यानंतर किंवा 7 × 7चं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आन्सर भेटले किंवा जो नवीन नंबर भेटणार आहे, इथं मला तो 49 भेटतो, जो नवीन नंबर भेटतो त्याला म्हणतात परफेक्ट स्क्वेअर नंबर. परफेक्ट स्क्वेअर नंबर, याला मी शॉर्ट फॉर्ममध्ये PSN असं लिहितो. ठीक आहे. नवीन नंबर काय आला, परफेक्ट स्क्वेअर नंबर आला. मग जर तुम्हाला विचारलं नंबर आणि परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये काय फरक आहे, तर परफेक्ट स्क्वेअर नंबरचं लक्षात ठेवायचं, परफेक्ट स्क्वेअर नंबरचा काही ना काही काय असणार आहे, एक फॅक्टर असणार आहे. ठीक आहे. आणि तोच फॅक्टर म्हणजे आपला ओरिजिनल नंबर असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर नंबर आणि परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये हा फरक आहे, ज्या नंबरचा स्क्वेअर केला जातो. ठीक आहे. हा नंबर आहे, याचा स्क्वेअर केला जातो म्हणून याला म्हणतात, 7ला म्हणतात ओरिजिनल, आणि स्क्वेअर केल्यानंतर जे आन्सर येतं त्याला म्हणतात परफेक्ट स्क्वेअर नंबर. थोडंसं कन्फ्युजन दूर करण्यासाठी अजून एक गोष्ट घेतो. समजा मी ओरिजिनल नंबर घेतला. ठीक आहे. आता मी N देतो ओरिजिनल नंबर, त्याचा स्क्वेअर केला तर आन्सर माझा काय आला, 25. हा झाला माझा परफेक्ट स्क्वेअर नंबर. ठीक आहे. आता बघा पुढची गोष्ट बघा. पुढच्या केसमध्ये ही झाली माझी केस नंबर 1. केस नंबर 2मध्ये बघा, नंबर म्हणून मी 25 घेतो. ठीक आहे. आणि त्याचा स्क्वेअर केला तर आन्सर येतं 625. ओके. आता दोन्ही गोष्टीमध्ये बघा बरं का, नीट बघा, दोन्हीकडे कॉमन काय आहे, 25 आहे, बरोबर. दोन्हीकडे कॉमन काय आहे, हा 25 नंबर आहे. जर हा 25 परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणून घेतला असेल
जर हा 25 परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणून जर त्याचा रोल असेल तर त्याचं एक काहीतरी स्क्वेअर रूट असणार आहे किंवा तो 5चा स्क्वेअर आहे असं मी म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्याच जागेवरती हाच 25 जर मी नंबर म्हणून घेतला तर त्याचा मला स्क्वेअर भेटेल 625, जो की या सेकंड केसमध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर असणार आहे. ओके. म्हणजे नीट बघायचं झालं, जर मी केस नंबर 1 घेतली त्याच्यामध्ये नंबर आहे माझा 5 आणि तिथं जो 25चा रोल आहे तो परफेक्ट स्क्वेअर नंबरचा रोल आहे. आणि सेकंड केसमध्ये जर बघितलं तर 25 हा माझा फक्त नंबर आहे, ओरिजिनल नंबर, आणि त्या केसमध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर असणार आहे माझा 625. म्हणजे 25 हा कोणत्या केसमध्ये आहे त्याच्यानुसार त्याचा रोल ठरणार आहे. याला समजायचं झालं, तुम्ही स्वतःचा विचार करा. तुम्ही घरामध्ये आहात, घरामध्ये तुम्हाला एक नाव आहे, ठीक आहे, त्याच्याबरोबर एक निकनेम आहे. आई तुम्हाला वेगळ्या नावाने बोलवते, वडील तुम्हाला वेगळ्या नावाने बोलत असतील, भाऊ बहीण असतील तर ते दादा ताई काही म्हणत असतील तुमच्या नावाला. शाळेमध्ये गेलात तर विद्यार्थी होतात, बँकेत गेलात तर कस्टमर होतात, दुकानात गेलात तर ग्राहक होतात. तर म्हणजे तुम्ही एकच आहात, बट तुम्ही कोणत्या प्लेसवरती आहात. शाळेत गेलात तर स्टुडंट आहेत, खेळायला गेलात तर खेळाडू आहेत, म्हणजे तुम्ही एकच आहात, नंबर एकच येतो. मग तो कुठल्या पोझिशनवरती आहे त्यानुसार त्याचा रोल वेगवेगळा पडतो. मग तसंच इथं आहे. 25 हा एक नंबर आहे, पण तो जर 5च्या केसमध्ये गेला तर परफेक्ट स्क्वेअर नंबर होतो, बट तो 625च्या केसमध्ये गेला तर फक्त नंबर होतो. यावरनं तुम्हाला हा रोल लक्षात आला पाहिजे की कोणता नंबर कुठे ॲज अ नंबर वापरला जातो आणि ॲज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर वापरला जातो. ठीक आहे. आय होप हे लक्षात आलं असेल. मग आता जेव्हा आपण नंबरकडनं जातो, परफेक्ट स्क्वेअर नंबर फाइंड आउट करतो, तेव्हा त्याला म्हणतात स्क्वेअर. ही झाली एक कन्सेप्ट. याचीच रिव्हर्स कन्सेप्ट, जर तुम्हाला एक परफेक्ट स्क्वेअर नंबर दिला आहे आणि त्याच्यावरनं जर मला एक नंबर काढायचा असेल तर ती जी कन्सेप्ट तयार होते त्याला सिम्पली म्हणतात स्क्वेअर रूट. ठीक आहे. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला काय करायचं असेल, जर 25 हा तुमचा परफेक्ट स्क्वेअर नंबर मी दिला आहे तर तुम्हाला असा नंबर शोधायचा आहे ज्याचं मल्टिप्लिकेशन याच नंबरसोबत केलं तर आन्सर माझा 25 यायला पाहिजे. अशी ती कन्सेप्ट आहे. याला फक्त स्क्वेअर रूट असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग याच्यामध्ये थोडंसं बघायला गेलं तर याचा सिम्बॉल आहे, हा असा काहीतरी सिम्बॉल आहे स्क्वेअर रूटचा. ठीक आहे. या साईनच्या जर इथे बघितलं, नीट बघा स्क्रीनवरती, जिथं मी गोल करतो आहे तिथं जर बघितलं, तिथं एक जागा असते, त्या जागेवरती बाय डिफॉल्ट 2 असतो. तो लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. बट जर तुम्हाला क्यूब रूट काढायचा असेल तर कंपल्सरी इथं 3 लिहावं लागतं. 4th रूट काढायचं असेल तर इथं 4 लिहावं लागतं. 5th रूट काढायचं असेल तर 5 लिहावं लागतं. बट इन केस एखाद्या साईनमध्ये जर काहीच लिहिलं नसेल तर समजून घ्यायचं की हा स्क्वेअर रूटचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. तर आय होप की स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटचं तुम्हाला लक्षात आलं असेल की दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे. मग आता आपण पुढे बघूया, हे स्क्वेअर रूट नेमके फाइंड आउट कसे करायचे. स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठीचे 3 मेथड्स आहेत. रिपीटेड सबट्रॅक्शन मेथड आहे, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड आहे, ॲनालिसिस आणि ॲप्रॉक्झिमेशनचं स्पेलिंग चुकलं आहे. एकच मिनटं जरा नीट करतो हे. आणि बाय लॉंग डिव्हिजन मेथड आहे. मराठीत जर बघायला गेलं तर वजाबाकीच्या पुनरावृत्तीने, मूळ अवयव पद्धतीने, विश्लेषण किंवा अंदाज पद्धतीने, आणि चौथं आहे दीर्घ भागाकार पद्धत. ठीक आहे. यातल्या ज्या 3 मेथड आहेत, यातल्या ह्या 3 मेथड मी मागे एका व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे. स्कॉलरशिपचा जो व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये त्या कवर केलेल्या आहेत. जर तुम्हाला त्या सोप्या आहेत, त्या काही सांगण्यासारख्या नाही आहेत. म्हणजे इथे त्याच्यावरती आपल्याला टाईम घालवायचा नाही, आपल्याला महत्त्वाचं लक्ष द्यायचं आहे आपल्याला या लॉंग डिव्हिजनवरती. ठीक आहे. फक्त थोडंसं सांगतो, रिपीटेड सबट्रॅक्शनमध्ये तुम्हाला ऑड जे नंबर्स आहेत 1 3 5 7 9 हे सगळे काय करावं लागतात, एका मागोमाग एक मायनस करावे लागतात, वजाबाकी करावी लागते, जोपर्यंत आन्सर तुमचं 0 येत नाही. आणि ते जितके वेळेला मायनस केले ते काउंटिंग करून जे काउंटिंग येईल ते त्याचा आन्सर असणार. थोडक्यात सांगायचं झालं तर मी 9 घेतला तर 9मधनं मी 1 मायनस केला, आन्सर आलं 8. पुन्हा या 8मधनं मी खालच्या साईडला लिहितो 9 - 1 8. 8 - 1 1च्या पुढचं प्राईम नाही, ऑड नंबर 3 तो मायनस केला, आन्सर आलं 5. 3च्या पुढचा ऑड नंबर 5, 5मधनं 5 मायनस केलं तर आन्सर 0 आलं. तर या ठिकाणी बघितलं तर मी 3 वेळा सबट्रॅक्शन केलेली आहे. मग जो ओरिजिनल नंबर होता जो 9 नंबर दिला होता त्याचा जर स्क्वेअर रूट केलं तर मी किती वेळा सबट्रॅक्शन केली होती, 3 वेळा. तर त्याचा आन्सर तुम्हाला काय भेटणार आहे, 3 टाइम्स भेटणार आहे. असं ते आहे. ठीक आहे. प्राईम फॅक्टरायझेशनमध्ये
मूळ अवयव याच्यामध्ये तुम्हाला प्राईम नंबर्सचा वापर करून ही जी मेथड आहे या मेथडने तुम्हाला ते फाइंड आउट करायचं असतं. त्याच्यामध्ये 2-2चे ग्रुप बनवायचे असतात आणि त्या प्रत्येक ग्रुपमधनं म्हणजे 2 × 2 असं 2चा ग्रुप बनला तर या ग्रुपमधनं एकच घ्यायचा. स्क्वेअर रूट फाइंड आउट करताना ही मेथड आहे. ॲप्रॉक्सिमेशन आणि विश्लेषण ही थोडीशी मोठी आणि किचकट प्रोसेस आहे. तिला दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये कवर करू. जर त्याची ॲक्च्युली गरज पडत नाही इथे किंवा स्कूल लेवलला याची गरज नाही आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ही मेथड जास्त वापरली जाते. ठीक आहे, कॉम्पिटेटिव्ह मेथडमध्ये ही मेथड जास्त वापरली जाते. जर तुम्हाला या ॲनालिसिस विश्लेषण पद्धतीचा जर एखादा व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं कॉमेंटमध्ये करून सांगा. आजचा आपला जो वेटेज आहे ते लाँग डिव्हिजन म्हणजे दीर्घ भागाकार पद्धतीवरती जास्त आहे. ठीक आहे, आपण आज दीर्घ भागाकार पद्धत बघणार आहोत. लॉंग डिव्हिजन मेथडमध्ये थोडंसं लक्षात ठेवायचं काही गोष्टी. दिस इज अ अनयुज्युअल मेथड दॅन कन्व्हेन्शनल डिव्हिजन मेथड. आपण जे नॉर्मल डिव्हिजन मेथड या टाईपमध्ये करतो किंवा काही जण या टाईपमध्ये करतात. ही काय झाली आपली कन्व्हेन्शनल डिव्हिजन मेथड आहे, नॉर्मल आहे, ही सगळ्यांना सोपी असते, माहिती असते. बट लॉंग डिव्हिजन मेथड ही या डिव्हिजनपेक्षा थोडीशी वेगळी आहे. थोडी नाही म्हणजे मी तर म्हणतो बरीच वेगळी आहे. आणि मला कधी कधी वंडर होते की ही काढली कोणी, डोकं कसं चाललं आहे का ही मेथड काढण्यासाठी. असो, आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे. युजफुल फॉर बिग डिजिट नंबर. हां, मागच्या स्लाईडवरती एक सांगायचं राहिलं. रिपीटेड सबट्रॅक्शन रिपीटेड सबट्रॅक्शनने जर स्क्वेअर रूट फाइंड आउट केलं तर हे फक्त स्मॉल नंबर जास्तीत जास्त 2 डिजिटसाठीच हे कम्फर्टेबल आहे. ठीक आहे, कारण तुम्ही किती वेळा सबट्रॅक्शन करताय त्याच्यानुसार ते तुमचं स्क्वेअर रूट ठरणार आहे. जर एखादा मोठा नंबर दिला तर तुम्ही किती सबट्रॅक्शन करत बसणार आहे, ते लेंदी प्रोसेस होईल. त्यामुळे हे 2 डिजिटसाठीच मला तर वाटतं फक्त 2 डिजिटसाठी स्मॉल नंबरसाठीच कम्फर्टेबल आहे. प्राईम फॅक्टरायझेशन थोड्या मीडियम साईजच्या नंबर 3 डिजिट, मी तर म्हणतो 3 डिजिट, 4 डिजिट पण नाही, पण चला एक वेळ मानून घेऊ 3 डिजिट 4 डिजिटसाठी प्राईम फॅक्टरायझेशन मेथड सोपी आहे. ॲनालिसिस मेथडसाठी तुम्हाला प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. ही पण सोपी आहे, पण याच्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस आणि खूप जास्त छोट्या छोट्या ट्रिक्स लक्षात ठेवावे लागतं. ठीक आहे, मग सगळ्यात सोपी कुठली आहे? दीर्घ भागाकार पद्धत, लॉंग डिव्हिजन मेथड. दिसायला फक्त लॉंग आहे पण सगळ्यात बेस्ट मेथड लॉंग डिव्हिजन मेथड आहे, दीर्घ भागाकार पद्धत आहे. याने तुम्ही कुठल्याही नंबरचा स्क्वेअर रूट तुम्ही फाइंड आउट करू शकता. हां, ऑब्वियसली वेळ लागणार आहे, बट कन्फर्म आहे आणि तुमचं काय येणार आहे, आन्सर येणार आहे लॉंग डिव्हिजन मेथडने. 4 डिजिट असू द्या, 5 डिजिट असू द्या, 6 डिजिट असू द्या, मोठ्या नंबरचं सुद्धा तुम्हाला याला लॉंग डिव्हिजन मेथडनेच करावं लागेल. कारण लॉंग डिव्हिजनने तुम्ही काढायला गेलात, जर लॉंग डिव्हिजन आहे मोठ्या नंबरचा जर तुम्ही रिपीटेड सबट्रॅक्शनने काढायला गेलात तर तुम्हाला या लॉंग डिव्हिजनपेक्षा जास्त वेळ लागणार. सेम प्राईम फॅक्टरायझेशनचं पण आहे. प्राईम फॅक्टरायझेशनमध्ये तुम्हाला 2, 3, 5, 7, 11, 13 हे प्राईम नंबर शोधत जावे लागतात. जर एखादा असा नंबर आला की जो 41चा क्यूब आहे तर तुम्ही 41 आता प्राईम नंबर आहे म्हणजे त्याच्या आधीचे जे सगळे प्राईम नंबर आहेत ते तुम्हाला सगळे चेक करत बसावे लागणार. मग त्या केसमध्ये प्राईम नंबरचे पण काय थोडेसे लिमिटेशन्स येतात. मग अशा केसमध्ये ही जी आहे लॉंग डिव्हिजन मेथड ही सगळ्यात बेस्ट पडते, कम्फर्टेबल आहे. ठीक आहे, त्यामुळे जनरली हिला बिग डिजिटसाठी वापरले जातात, हे लक्षात ठेवायचं आहे. आता या मेथडसाठी तुम्हाला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत, ते पॉईंट्स नीट बघा. पहिल्यांदा 1 to 9 पर्यंतचे स्क्वेअर्स पहिल्या स्टेपसाठी हे फार महत्त्वाचं आहे. फक्त 1 to 9 पर्यंतचे स्क्वेअर्स पहिल्या स्टेपसाठी महत्त्वाचे. त्यानंतर लास्ट डिजिट इन अ मल्टिप्लिकेशन ऑफ सेम डिजिट. तुम्ही जर एक नंबर आहे, त्यात पुढे एक कन्सेप्ट आहे, हे तुम्हाला मी जेव्हा लॉंग डिव्हिजन सांगेल त्याच्यात सांगेल की एक नंबर आहे, नंबर घेतल्यानंतर त्याचा एक लास्ट डिजिट असतो, त्या लास्ट डिजिटला त्याच लास्ट डिजिटनं मल्टिप्लाय करावं लागतं. ही स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायची तिथं. ठीक आहे, इथं काय केलं आम्ही 202 केलं आणि एक लास्ट डिजिट असतं, लास्ट डिजिटलाच फक्त लास्ट डिजिटनं मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 इंटू असेल तर 1 1, 2 × 2, 3 × 3, 4 × 4 यांनी मल्टिप्लिकेशन केलं तर काय डिजिट येतं, इथं 1 येणार, लास्ट डिजिट इकडे 4 येणार, 9 येणार, इकडे 16चा हा 6 महत्त्वाचा आहे. तर हे डिजिट्स तुम्हाला, हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. प्लस ती जी मेथड आहे या मेथडमध्ये 3 क्रिटिकल स्टेप्स असा आहे ज्या नॉर्मली विसरल्या जातात. ठीक आहे, नॉर्मली विसरल्या जातात, लक्षात राहत नाही ते काय करायचं आहे. पहिल्यांदा जेव्हा मी लर्न केली होती तेव्हा त्यातल्या या 3पैकी एक स्टेप मी विसरलेलो होतो, मला उत्तर सापडत नव्हतं. ठीक आहे, त्यामुळे त्या 3 क्रिटिकल स्टेप लक्षात ठेवायच्या आहेत. काय काय त्या? ॲडिशन ऑफ सिलेक्टेड डिजिट.
हे मी तुम्हाला सांगेल. कोणत्या सिलेक्टेड डिजिटची ॲडिशन करायची असते हे मी तुम्हाला सांगेल पुढं. पुन्हा स्पेस क्रिएशन एक आता मी तुम्हाला म्हटलं 202 लिहिलं आणि एक बॉक्स टाकला. हा जो बॉक्स टाकला यालाच मी म्हणतो स्पेस क्रिएशन. हे तुम्हाला एक स्पेस, एका डिजिटसाठी स्पेस तुम्हाला क्रिएट करावी लागते. आणि सिलेक्शन ऑफ लास्ट डिजिट 202 मधला हा जो स्पेस क्रिएट केलेला आहे त्याच्यावरती कोणतं डिजिट येणार आहे त्याचं सिलेक्शन हे फार महत्त्वाचं आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या डिव्हिजनमध्ये नीट लक्ष देऊन ऐकायच्या आहेत. ठीक आहे. आय होप सगळ्यांना कळालं असेल की लॉंग डिव्हिजन मेथडमध्ये नेमकं तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे. आता ॲक्च्युअल आपण मेथडला सुरुवात करूया. बघा, क्वेश्चन मुद्दाम पहिलाच क्वेश्चन मी थोडासा मोठा घेतलेला आहे जेणेकरून एकाच क्वेश्चनमध्ये सगळ्या कन्सेप्ट कवर होतील. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला स्टेप क्वेश्चन काय बघा, फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 30,276 बाय लॉंग डिव्हिजन मेथड. ओके. चला, सगळ्यात पहिल्यांदा या स्टेपमध्ये एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला यांचं ग्रुपिंग करायचं आहे. ठीक आहे. मी आधी सांगितलं लॉंग डिव्हिजन मेथड आहे म्हणजे ही मेथड जी आहे ती अनयुज्युअल आहे कन्व्हेन्शनल डिव्हिजन मेथडमध्ये. कन्व्हेन्शनल डिव्हिजनमध्ये आपण सिंगल डिजिट खाली घेतो, सिंगल डिजिटला कन्सिडर करतो. म्हणजे कन्व्हेन्शनल जर तुम्ही अशी डिव्हिजन करायला गेला 30,276 आपण काय करतो, एक डिव्हिजन घेतो, बरोबर, एक डिजिट घेतो. बट या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा जो नंबर आहे 30,276 याचा हा तुमचा झाला राईट एंड. ठीक आहे. हा काय झाला तुमचा राईट एंड. या एंडकडनं दोन डिजिटचे ग्रुप करायचे. ठीक आहे. दोन डिजिट्स म्हणजे 6 आणि 7 पहिला ग्रुप झाला. ठीक आहे. इथं मी बॉक्स करतो 20 हा ग्रुप झाला. आता उरला 3. ठीक आहे. मग याला ग्रुपिंगला कोणीच नाही आहे तर याला आहे तसंच ठेवायचं, ह्याला हात लावायचा नाही किंवा इथं एक्स्ट्राचा डिजिट द्यायला जायचं नाही. त्याला एकटा आहे तो बिचारायला त्याला एकटंच राहू द्या. ठीक आहे. या पद्धतीमध्ये तुम्हाला ग्रुपिंग करायचं आहे. ओके. मग आपण ग्रुपिंग करूया. 76चा एक ग्रुप होईल, 02चा एक ग्रुप होईल आणि 3चा सिंगल माणसाचा एक ग्रुप होईल, म्हणजे सिंगल डिजिटचा एक ग्रुप होईल. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. ग्रुपिंग केलं. आता ग्रुपिंग केल्यानंतर पहिला ग्रुप कोणता आहे, 3 नंबरचा. आता लेफ्ट हँडकडनं आता नॉर्मलमध्ये विचार करा. ठीक आहे. पहिला ग्रुप कोणता आहे, 3 नंबर आहे ग्रुपमध्ये. त्या ग्रुपमध्ये नंबर कोणता आहे, 3. आता तुम्हाला काय शोधायचं आहे, त्यामुळे डिलीटच करतो मी. 3. आता तुम्हाला काय शोधायचं आहे, या 3पेक्षा लेस असणारा एक परफेक्ट स्क्वेअर नंबर शोधायचा आहे. मी परफेक्ट स्क्वेअर नंबर शोधायचं म्हटलं आहे, नंबर नाही, हे नीट लक्षात घ्या. परफेक्ट स्क्वेअर नंबर शोधायचा आहे. ठीक आहे. या 3पेक्षा लेस असणारा परफेक्ट स्क्वेअर नंबर शोधायचा आहे. ठीक आहे. मग आता कसं शोधायचं, मग आता तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 1 to 9 पर्यंतचे स्क्वेअर्स. ठीक आहे. मग जर 1 नंबर असेल तर त्याचा परफेक्ट स्क्वेअर नंबर काय येणार, 1 येणार. 2 नंबर असेल त्याचा परफेक्ट स्क्वेअर नंबर काय येणार, 4 येणार. 3 असेल तर 9 येणार. असं सगळं करत तुम्हाला 9पर्यंत. 9 नंबर असेल तर त्याचा परफेक्ट स्क्वेअर नंबर काय येणार, 81. मग आता हे जे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत या परफेक्ट स्क्वेअर नंबर्समधनं तुम्हाला 3पेक्षा जो लेस परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे तो शोधायचा आहे. मग तुम्हाला दिसतंय की या लिस्टमध्ये एकच आहे की जो 3पेक्षा लेस आहे, तो 1 विच इज लेस दॅन 3. आता हा परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणाचा आहे, 1चा आहे. म्हणजे मी पहिला कोणता डिजिट सिलेक्ट केलं, मी 1 नंबरचं डिजिट मी सिलेक्ट केलं. ठीक आहे. आता हे 1 कुठं लिहिलं बघा मी, हे 1 मी पहिल्यांदा, लक्ष इकडे द्या, हे 1 मी पहिल्यांदा इकडे लिहिलं, त्याला मी काय करतो, बॉक्स करतो. हाच 1 तुमचा वरच्या साईडला पण आला पाहिजे. ठीक आहे. कलरकडे लक्ष द्या, मी इथं कलर थोडे चेंजेस करतो आहे. जो नंबर सिलेक्ट केला, ठीक आहे, हा माझा सिलेक्टेड नंबर आहे, तोच वरती घेतला आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 1 जा 1 मी खालच्या साईडला 3च्या खाली लिहिलं. ठीक आहे. ते काय केलं, 3च्या साईडला मी खाली केलं. तर मी कलरवरती घेतो, मी कलरवरती लक्ष द्या. जिथं सेम कलर आहे तिथं सेम कलरचा मी नंबर लिहिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग 1 1 जा 1, 3 - 1 केलं तर आन्सर आलं, इथं सबट्रॅक्शन आली 2. ठीक आहे. थोडंसं जागा खाली घेतो मी.
सबट्रॅक्शन आली 2. पुढे नेहमीप्रमाणे आता आपलं जे नॉर्मल कन्व्हेन्शनल डिव्हिजन आहे, नेहमीची डिव्हिजन पद्धत आहे त्याच्यासारखंच, बट थोडासा चेंज असा आहे की हा पूर्णच्या पूर्ण ग्रुप आपल्याला खाली घ्यायचा आहे. सिंगल डिजिट घ्यायचा नाही, पूर्णच्या पूर्ण ग्रुप मला खाली घ्यायचा आहे. ठीक आहे, 0 2 हा पुढचा ग्रुप आहे तसा मला खाली घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे इथं नवीन नंबर काय झाला माझा 202. आणि इथं मी थोडंसं डॉटेड लाईन दाखवतो की हा माझा पहिली स्टेप माझी इथं कंप्लीट झाली. ठीक आहे, पहिली स्टेप माझी इथं कंप्लीट झाली. आता चेंजेस काय करायचे आहेत, इकडे बघा, डाव्या साईडला बघा, इकडे बघा, या साईडला इथं बघा. ठीक आहे, चेंजेस काय करायचे, जो नंबर सिलेक्ट केला होता तोच नंबर त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मी तुम्हाला सेकंड म्हटलं होतं बघा, ॲडिशन ऑफ मागच्या याच्यामध्ये ॲडिशन ऑफ सिलेक्टेड डिजिट, ॲडिशन ऑफ सिलेक्टेड डिजिट, जो सिलेक्ट केला आहे त्याची ॲडिशन करतोय मी, तेच मी ते केलं. मी मगाशी 1 सिलेक्ट केला होता, त्याची ॲडिशन केली 1 + 1, आणि 1 + 1 केल्यानंतर आन्सर आलं 2. ठीक आहे, आन्सर किती आलं 2 आलं. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं तुम्हाला, स्पेस क्रिएशन करायची आहे. आता हे 2 आन्सर आल्यानंतर इथे मला एक स्पेस करायची आहे, जे तुम्हाला मी रेडमध्ये दाखवतोय. एक स्पेस क्रिएट केली मी. ठीक आहे, एक स्पेस मी क्रिएट केलेली आहे या ठिकाणी. ओके, ही जी स्पेस आहे, आता या स्पेसवरती तुम्हाला एक डिजिट सिलेक्ट करायचं आहे. कसा करायचा आहे मी सांगतो पुढं, फक्त काय करायचं हे सांगतोय आत्ता. स्पेस क्रिएट केली, तिथं तुम्हाला 0 to 9 मधला एक डिजिट तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, आता रेडमध्ये जो आहे तोच डिजिट तुमचा 1च्या पुढे वरती क्वोशंटमध्ये येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ते दोन्हीही डिजिट सेम करायचं आहे, कारण आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करतोय, म्हणजे आहे त्याच नंबरला त्याच नंबरनी, किंवा आहे त्या डिजिटला, किंवा जो सिलेक्ट केलेला डिजिट आहे त्याच डिजिटने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून दोन्हीकडचे डिजिट मला सेम पाहिजेत, आणि म्हणून मी ते दोन्ही कलरमध्ये मी सारखे दाखवलेत, हे लक्षात ठेवायचं की कोणता कुठे घ्यायचा आहे. ठीक आहे, मग आता यांना शोधायचं कसं, रेड पेनमध्ये. आता पहिली स्टेप झाली, आता सेकंड स्टेपमध्ये बघा काय करायचं आहे, 2 आणि हा बॉक्स आहे, या बॉक्सला याच बॉक्सने मल्टिप्लाय करायचं आहे, आणि असं मल्टिप्लिकेशन शोधायचं आहे ज्याचं आन्सर एकतर 202 आलं पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी आलं पाहिजे. ठीक आहे, 202 आलं पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी आलं पाहिजे. मग आपल्याकडे ऑप्शन काय आहेत या बॉक्समध्ये, 0 to 9 पर्यंतचे आपण कोणतेही डिजिट घेऊ शकतो. मग इथं ट्रायल अँड एरर मेथड करू शकतो आपण, म्हणजे 21 म्हणजे काय करू शकतो, 21 × 1 21, 22 × 2 44, 23 × 3 69. डिजिट सेम घेतले बरं का, डिजिट सेम घेतलेत, हे डिजिट सेम घ्यायचे, 69. पण हा असं कुठपर्यंत करत बसणार तुम्ही, मग याच्यासाठी तुम्हाला वापरायचं एक लॉजिक किंवा ट्रिक. जो नंबर आहे 202, जो नंबर आहे 202, त्याचा लास्ट डिजिट काय आहे रे, 2 आहे, बरोबर. त्याचा लास्ट डिजिट काय आहे, 2 आहे. मग आता तुम्हाला असं कॉम्बिनेशन शोधायचं आहे मल्टिप्लिकेशनचं की ज्याचं लास्ट डिजिट 2 येऊ शकतं. म्हणजे काय सर, बघा इथं मी थोडंसं वेगळ्या कलरमध्ये दाखवतो. 1 × 1 केलं तर लास्ट डिजिट कंपल्सरी 1 येणार आहे. पूर्ण मल्टिप्लिकेशन महत्त्वाचं नाही आहे, फक्त लास्ट डिजिटवरती फोकस करा. 2 × 2 केलं, लास्ट डिजिट 4 येणार कंपल्सरी. 3 × 3 केलं, लास्ट डिजिट 9 येणार. 4 × 4 केलं, आन्सर 16 येणार, पण लास्ट डिजिट किती येणार माझं, 6 येणार. 5 × 5, लास्ट डिजिट 5 येणार. 6 × 6, लास्ट डिजिट 6 येणार. ठीक आहे, 7 × 7, लास्ट डिजिट 9 येणार परत. 8 × 8, लास्ट डिजिट परत 4 येणार. 9 × 9 केलं तर लास्ट डिजिट 1 येणार. ठीक आहे, मग आता तुम्ही बघितलं तर मला लास्ट डिजिट 2 आहे. मग जर नीट बघितलं तर लास्ट डिजिट जो 2 आहे तो आपला या ट्रिकमध्ये कुठेही येत नाही, त्यामुळे आपल्याला इथं ट्रायल आणि एरर मेथड करावीच लागणार आहे, हे मला इथं सांगायचं. ठीक आहे, ही ट्रिक आहे, बऱ्याचदा ही ट्रिक कामाला येते, नाही आली तर तुम्हाला डायरेक्टली बघावं लागेल. मग बघताना काय करायचं, एकदम आधी सेंटरचा नंबर घ्यायचा. ठीक आहे, सेंटरला कोण आहे, 5 × 5 हा सेंटरला आहे. ठीक आहे, मग 25 × 25 केलं, 25 × 25 केलं, सॉरी 25 × 5, आपला लास्ट डिजिट मला सेम पाहिजे, बरोबर.
लास्ट डिजिट मला काय पाहिजे, सेम पाहिजे. मग 25 इंटू 25 केलं तर आन्सर येतं 125, विच इज मच मच लेस दॅन 202. आपण थोडासा मोठा पण बघू शकतो. मग पुढे जाऊया. 26 इंटू 6, त्याच्यानंतर 27 इंटू 7, हे सगळे मल्टिप्लिकेशन करायचे आहेत. 28 इंटू 8, ठीक आहे. 26 6 जा 162 येतं. व 27 7 जा 189 येतं. 28 8 जा 224 येतं. आता यातलं तुम्हाला चेक करायचं आहे की 202पेक्षा तुम्हाला कुठं कमी दिसतोय. ठीक आहे, 202पेक्षा कुठं तुम्हाला कमी दिसतोय. तर मला आरामात तुम्ही बघितलं तर 27 इंटू 7 हा जो नंबर आहे हा नंबर 202पेक्षा लेस आहे, कारण पुढचा नंबर हा 202पेक्षा ग्रेटर होतो जो की आपल्याला नको आहे. मग या ठिकाणी माझं सिलेक्टेड डिजिट कोणतं आहे आता या केसमध्ये, तर माझं सिलेक्टेड डिजिट आहे 7. कोणतं डिजिट सिलेक्टेड आहे, 7 नंबरचं डिजिट जे सिलेक्टेड आहे. मग इथे लिहिणार मी 27 आणि वरच्या साईडला पण मी क्वेश्चनमध्ये लिहिणार 7 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर किती आलं, 189. आता यांचं सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन केल्यानंतर किती राहते बघा. आता हे नॉर्मल आहे, आता हे तुम्हाला यायला पाहिजे. 12 9 गेले 3, 8 1 9 1 0, ठीक आहे. 13 राहिले. आता पुढच्या केसमध्ये काय करायचं आहे, 76ला परत खाली घ्यायचं. पूर्णच्या पूर्ण ग्रुप, बरं का, सिंगल डिजिट नाही, पूर्णच्या पूर्ण ग्रुप खाली घ्यायचं. डाव्या साईडला काय करणार, ही माझी स्टेप झाली इथे एक. हे थोडंसं मी नीट करतो. ठीक आहे. आता लास्ट स्टेपमध्ये मी कोणता डिजिट सिलेक्ट केला होता, लास्ट स्टेपमध्ये म्हणजे आता मी हे जे केलं याच्यामध्ये कोणता डिजिट सिलेक्ट केला होता, मी 7 केला होता. तोच इथे लिहिला आणि तोच इथे मला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. मग इथे मी काय करणार, +7 करणार. मग हे टोटल किती आली, 34. आणि परत आता स्पेस क्रिएट करायचा नवीन. प्रत्येक स्टेपला तुम्हाला स्पेस क्रिएट करायचा आहे नवीन. ठीक आहे, प्रत्येक स्पेसला तुम्हाला स्टेप क्रिएशन करायची आहे. ओके. मग इथं केलं तर वरच्या साईडला क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला सेम कलरचं तुम्हाला स्पेस क्रिएट करायचं आहे. आता परत एकदा जे मागच्या सेकंड स्टेपमध्ये केलं तेच तुम्हाला करायचं आहे की 3 4 हा बॉक्स मल्टिप्लाय बाय सेम बॉक्स, याचं मल्टिप्लिकेशन एकतर लेस दॅन आलं पाहिजे किंवा इक्वल टू आलं पाहिजे, जे की 1376च्या इक्वल पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा लेस पाहिजे. ओके. आता या केसमध्ये बघा, आता थोडंसं या केसमध्ये बघा, लास्ट डिजिट किती आहे, 6 आहे. मग आपण बाजूला जे कलेक्शन केलं होतं किंवा ट्रिक केली होती त्याच्यामध्ये लास्ट डिजिट 6 असणारे माझ्याकडं 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे, 4 4 जा 16 आणि कुठे गेलं, 6 6 जा 6, 36 आहे. म्हणजे जर मी बघा बरं का, ऑप्शन बघा, जर मी 344 मल्टिप्लाय बाय 4 केलं किंवा 346 मल्टिप्लाय बाय 6 केलं तर दोघांच्याही केसमध्ये लास्ट डिजिट माझं काय येणार आहे, 6 येणार आहे. म्हणजे माझा जो सिलेक्शन करण्याचा जो पुढचा डिजिट आहे तो सेम फक्त आणि फक्त या दोघांमध्येच आहे, हे लक्षात घ्यायचं या केसमध्ये. ठीक आहे, प्रत्येक स्टेपला ही मेथड करायची बरं का, म्हणून मी इथं वेगवेगळं लिहिलेलं आहे. या मेथडला वेगळं थिंकिंग आहे, या स्टेपला वेगळं थिंकिंग आहे, या तिसऱ्या स्टेपला वेगळं थिंकिंग आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या स्टेपला PSNचं थिंकिंग आहे, दुसऱ्या स्टेपला लास्ट डिजिटचं थिंकिंग आहे पण तो लेस दॅन पाहिजे, थर्ड स्टेपला पण सेम थिंकिंग आहे. ओके. आता तर मग लक्षात ठेवायचं की इथे काय येणार आहे, 4 किंवा 6 पैकी एखादं डिजिट येणार आहे. मग या दोघांचं आता नॉर्मल मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, मग मल्टिप्लिकेशन केलं. ओके. चला इथं बाजूला मी मल्टिप्लिकेशन करतो. 344 पहिल्यांदा 4 घेतो रँडमली, तुम्ही 6 घेऊ शकता, 4 घेऊ शकता, काही घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, मी 4 घेतला. 4 4 जा 16 कॅरी 1, 4 4 जा 16 + 1 7 आणि 4 4 जा 16 + 1 17, 17ला 7 डाऊन 1 कॅरी, 4 3 जा 12 + 1 13. तर याचं मल्टिप्लिकेशन आलं 1376 विच इज इक्वल टू द रिक्वायर्ड नंबर. ठीक आहे, जो नंबर आहे त्याच नंबरच्या इक्वल येते, म्हणजे मला पुढचं हे जे करायची आहे ते करायची गरज पडणार नाही. जर हे इक्वल नसतं आलं,
हा नंबर जर इक्वल नसता आला तर मग तुम्हाला पुढचा नंबर कॅल्क्युलेशनमध्ये करावा लागला असता. ठीक आहे. मग इथं मी कोणता नंबर सिलेक्ट केला, इथं 6 नंबर सिलेक्ट केला, 4 केला. 4ला मी ग्रीनमध्ये लिहिलेलं आहे, तेच ग्रीन वरच्या साईडला येणार. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 1376. आन्सर 000 आलं. जिथं आन्सर 0 आलं रे आलं, जिथं आन्सर 0 आलं रे आलं. ठीक आहे. जिथं आन्सर 0 आलं त्याचा जो क्वोशंट असेल तोच याचा स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे. जिथं आन्सर 0 आलं, ठीक आहे, मग तिथं क्वोशंट काय आला, 174 आला. आणि हा 174 म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 30,276चा स्क्वेअर रूट. म्हणजे 174चा जर तुम्ही स्क्वेअर केला तर आन्सर 174चा जर तुम्ही स्क्वेअर केला तर आन्सर तुमचं 30,276 येणार. हे या ठिकाणी लक्षात आलं. ठीक आहे. हे झालं मोठ्या नंबरचं. आता आपण छोट्या नंबरकडे जाऊया. सेम मेथड. काय करायचं, 2-2चे ग्रुप करायचे राईट एंडकडनं, बरं का, राईट एंडकडनं 2-2चे ग्रुप करायचे. पहिला ग्रुप 10 आहे, त्याच्यापेक्षा लेस्ट परफेक्ट स्क्वेअर नंबर, हे पाठ पाहिजे. परफेक्ट स्क्वेअर 10पेक्षा परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता दिसतो आहे, मला 9 दिसतो आहे. ठीक आहे. 9 कोणाचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर आहे. मग सिलेक्टेड डिजिट काय आहे माझा, 3. मग इथे 3 येणार, 3 3 जा 9, 10 - 9 1 आलं. ठीक आहे. 10 - 9 1 आलं. थोडंसं 10 - 9 1 आलं. मग पुढचा नंबर मी खाली घेतला, हा झाला 124 झाला. या साईडला काय करता येईल, जो नंबर सिलेक्ट केला होता तोच नंबर मला काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर 3 + 3 6 स्पेस क्रिएशन. ठीक आहे. मी कलर वेगळा घेतो, इथं स्पेस क्रिएशन, वरती पण सेम स्पेस. ठीक आहे. आता इथं काय करायचं आहे, 6 विथ ब्लँक स्पेस मल्टिप्लाय विथ द सेम डिजिट. यांचं मल्टिप्लिकेशन एकतर लेस दॅन ऑर इक्वल टू आलं पाहिजे 124पेक्षा. ठीक आहे. मग माझ्याकडे ऑप्शन जर मी बघितलं 1 × 1 हे जे ऑप्शन बघितले तर माझ्याकडे 2 ऑप्शन भेटतात. याचे 62 × 2 ज्याचा लास्ट डिजिट 4 येणार आहे, किंवा 68 × 8 ज्याचा लास्ट डिजिट 4 येणार आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. मग पहिल्यांदा मी काय केलं, याचं मल्टिप्लिकेशन केलं, 62 × 2 हे आन्सर आलं 124, विच इज इक्वल टू द रिक्वायर्ड नंबर. पुढचं करायची गरज नाही. मग या केसमध्ये मी कोणता डिजिट सिलेक्ट केला, 2 नंबरचा डिजिट सिलेक्ट केला, तोच वरती लिहिला. आन्सर आलं 124. सबट्रॅक्शन झाली, आन्सर रिमाइंडर 0 आला. म्हणजे माझा जो क्वोशंट आहे 32, हाच 32 काय असणार आहे, 1024चा स्क्वेअर रूट असणार आहे. ठीक आहे. आय होप हे सगळ्यांना कळालं असेल. आपण अजून 1-2 एक्झाम्पल घेणार आहोत प्रॅक्टिससाठी. मुद्दाम पहिलं मोठं घेतलं होतं, आता पहिलं मोठं केल्यानंतर तुम्हाला हे छोटं दिसणार आहे. जर इन केस कोणाला स्टेप्स कळाले नसतील तर 3 ते 4 वेळेला हा व्हिडिओ रिपीट बघा. आणि फक्त बघू नका, बघता बघता तुमच्या हाताने ह्याला सॉल्व करा. ठीक आहे. मॅथमॅटिक्स बघण्याची किंवा पाठ करण्याची गोष्ट नाही आहे, ती अनुभव करण्याची, एक्सपिरियन्स करण्याची, तुम्ही सोडवण्याची गोष्ट आहे ती. ठीक आहे. पुढे जाऊया. 729 छोटा नंबर. थोडंसं बरं वाटतं म्हणून छोटा नंबर घेतला. परत राईट एंडकडनं मी 2 ग्रुप केले, एक 29चा ग्रुप झाला, एक 7चा ग्रुप झाला. ठीक आहे. मग पहिला नंबर कोणता आहे, चला आता मी इथं थोडंसं वेगळा कलर घेतो. पहिला नंबर ग्रुप कोणता आहे, 7 आहे. या 7पेक्षा सगळ्यात छोटा 7पेक्षा छोटा परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता आहे, तर मी लिस्ट बघितली तर लिस्टमध्ये मला सगळ्यात छोटा परफेक्ट स्क्वेअर नंबर मला 4 दिसतो. मी परफेक्ट स्क्वेअर नंबर बोलते बरं का, नंबर नाही. जर नुसता नंबर म्हटला तर 6 पण येतो, 5 पण येतो, 3 पण येतो, 2 पण येतो. बट मला फक्त आणि फक्त काय पाहिजे, परफेक्ट स्क्वेअर नंबरच पाहिजे, जो की 4 आहे आणि 1 पण आहे. ठीक आहे. 4 पण आहे आणि 1 पण आहे, पण 4 जरा 7च्या जवळ आहे म्हणून मी काय करू, 4 सिलेक्ट केला. आता हा 4 कोणाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे. म्हणजे माझा सिलेक्टेड डिजिट काय असणार आहे, माझं 2 असणार आहे, जे इथं लिहिलं मी. मग हे 2 2 जा वरती पण तोच नंबर, 2 2 जा 4. सबट्रॅक्शन केली तर आन्सर आला 7 - 4 3. ठीक आहे. पुढच्या स्टेपमध्ये 29ला खाली घ्यायचं, डाव्या साईडला काय करायचं, जो नंबर सिलेक्ट केला होता, जो डिजिट सिलेक्ट केला होता तोच ॲड करायचा. 2 2 जा 4
आणि पुन्हा काय करायचं, तिथं एक स्पेस क्रिएट करायची. तीच स्पेस वरच्या साईडला पण आली पाहिजे डिव्हिजनमध्ये. ठीक आहे. मग आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं, तुम्हाला असा नंबर शोधायचा आहे किंवा असा डिजिट शोधायचा आहे की जेणेकरून हे मल्टिप्लिकेशन 7 नाही, काय आहे 329 ना, 329पेक्षा लेस आलं पाहिजे किंवा त्याच्या इक्वलमध्ये पाहिजे. लास्ट डिजिट 9 आहे. मग माझ्याकडे याचे 2 ऑप्शन आहेत, 43 × 3, 3 ह्यांचा लास्ट डिजिट 9 येणार आहे आणि 9साठी कोणतं 7, 47 × 7 याचा पण लास्ट डिजिट 9 येणार आहे. मग आता मल्टिप्लिकेशन करा, 43 × 3, 3 3 जा 9, 3 4 जा 12, विच इज नॉट इक्वल टू 329. म्हणजे 3 हा डिजिट असणार नाही आहे. मग मी काय करतो, 47 × 7 करतो, 7 7 जा 49, कॅरी 4, 7 4 जा 28, 28 + 4 32. नाव दिस इज इक्वल टू 329. मग या केसमध्ये माझा सिलेक्टेड डिजिट कोणता आहे, 7. मग इथं मी 7 लिहिला, वरती 7 लिहिला. मल्टिप्लिकेशन काय होतं, 329 मायनस केलं तर आन्सर आलं 0 0 0. जिथं आन्सर 0 आला तिथला जो क्वोशंट असणार आहे, जो भागाकार असणार आहे 27, तो जो असणार आहे आपला स्क्वेअर रूट असणार आहे दिलेल्या नंबरचा. ठीक आहे, लक्षात आलं आहे. आय होप ही मेथड सगळ्यांच्या लक्षात आली असेल. जर इन केस ही मेथड लक्षात आली नसेल तर या मेथडला अजून 2 2 3 3 वेळा बघा. प्रॉपर वेमध्ये सांगितलेलं आहे, डीपमध्ये जाऊन सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मग सगळ्यांना, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळं शेवटी परत एकदा आपलं नेहमीचं, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा ज्यांना यांची गरज आहे. आणि अशाच काही अजून व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलचं नाव लक्षात ठेवा, सह्याद्री ज्ञानवर्स. लोकांना सांगायला विसरू नका. ठीक आहे. तर मग चला मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तो अभ्यास करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असतील तर कॉमेंटमध्ये सांगा, त्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. चला तर मग भेटूया. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.